हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आइए हम प्रार्थना करेंगे। सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, धन्यवाद करते हैं आपकी महान दया के लिए प्रभु। नया साल में प्रभु आपने हमें सुरक्षित से लेकर आया, धन्यवाद करते हैं। पास्टर देवचंद जी के लिए धन्यवाद, इस मंडली के लिए धन्यवाद करते हैं प्रभु। मुझे यहाँ पर लेकर समय पर लेकर इसके लिए लाखों लाखों धन्यवाद करता हूँ। अभी आने वाला वचन की तरफ बात करने सहायता कर केवल प्रभु बात करने बल्कि उसके अनुसार हर एक के जीवन में ऐसा ही होने दे, ऐसे में दया किया जाए प्रभु। मेरे जीवन में भी आपने ऐसा किया, धन्यवाद। इस चर्च में जितने बार आए प्रभु आपने उपस्थित कर दिया, आज भी करेगा, विश्वास करता हूँ। वचन की विरुद्ध में सारी बातों को यीशु के लोग शिष्य नाम से निकल करता हूँ। और प्रभु बोले और मैं लोग की पवित्र आत्मा बात करूँ और हम आशीष पर विश्वास करते हुए प्रार्थना यीशु प्रभु के नाम से करता हूँ, सुनो कर पिता। प्रेज द लॉर्ड, बोला यीशु मसीह के। चलो जल्दी से हम वचन पढ़ेंगे। सबसे पहला मैं उस महान परमेश्वर को धन्यवाद करता हूँ जिस परमेश्वर ने आकाश और पृथ्वी निर्माण किया। हमारा परमेश्वर है, उद्धारकर्ता प्रभु यीशु के लिए धन्यवाद करते हैं जिसके द्वारा हमारा उद्धार हुआ है। पवित्र आत्मा परमेश्वर धन्यवाद जो हमारे आज के साथ में। पास्टर देवचंद का बहुत धन्यवाद, उन्होंने मुझे सेवा के लिए मौका दिया और आप सबने बोला कि बुला, उनको आपका भी धन्यवाद करता हूँ। प्रेज द लॉर्ड। तो ये प्रभु की योजना के अनुसार है। जब पास्टर जी ने फोन किया कि पास्टर आपको आना है, तो बहुत आगे पीछे देखा है ही नहीं समय, लेकिन अजनाला सुपारा में था मैं। बाद में मैं उनका बैनर आया, अरे मैं तो सुबह है तो शाम को पास में कितना बजे? बोला पास्टर आप 7:30 तक भी आएंगे तो चलेगा। बोला चलेगा, मेरे एक आदत है टाइम का पक्का पास्टर। वो कैसा आया क्या आया, बहाना नहीं, कुछ बहाना नहीं, राइट टाइम पे पहुंच जाएगा। प्रभु की दया है। मैं एक दिन प्रभु से बोला, प्रभु मैं आपसे ज्यादा एक टाइम को तो नहीं दे रहा ना। नहीं, प्रभु बोला मैं तेरे साथ में सिर्फ टाइम पे चल रहा है। तो आज नया साल में हम लोग प्रवेश किए हैं, इसलिए नया साल के सबको शुभकामनाएं। आप सबको शुभकामनाएं। थैंक यू सर, थैंक यू, धन्यवाद। निकालेंगे यशाया उसका 61 का 7 काढूया आपण। 61 अध्याय, यशाया 61 अध्याय त्याचं 7 वचन ज्याला भेटेल त्याने कोणत्याही भाषेत वाचू शकता आणि लवकर जास्त वेळ नाही लागेल। हिंदी मराठी कोणत्याही भाषेत वाचा। यशाया 61 मधले 7। तुम्हारे नाम धराई के बदले, तुम्हारे नाम धराई के बदले दूना भाग मिलेगा, दूना भाग मिलेगा। अनादर के बदले, अनादर के बदले तुम अपने भाग के कारण, अपने भाग के कारण जय जयकार करोगे, जय जयकार करोगे। तुम अपने देश में दूने भाग के अधिकारी होंगे और सदा आनंदित बने रहोगे। ये साल में सब आनंदित बने रहोगे। एक विश्वास है, आनंदित हमारे ताकत है। अभी बहुत अच्छा लग रहा है, ये सीन है ठंडा, बहुत बढ़िया लग रहा है ना। अभी ऐसा करने का जरूरत नहीं है, ऐसा करने का। देखो परमेश्वर ने हमको 2026 में प्रवेश करने के लिए मौका दिया। ऐसे आया हम लोग, प्रभु ने दया किया हम पर। देखो पहली बात वचन कहता है तुम्हारे नाम धराई के बदले दूना भाग मिलेगा। तुमच्या अप्रतिष्ठेमुळे मराठी काय सबके पास हिंदी बाइबल रहता है, मग आता हिंदीतच वाचायला लागेल, मराठी नाही। तुमच्या अप्रतिष्ठेचा दूना भाग मिलेगा। क्या लग रहा है किसको किसको? हमारे नाम धराई के बदले जहां जहां हम अपमानित हुए हैं, जहां जहां हमारा नाम का बदनामी हुआ है, आज चिंता मत करो। ये 2 भाग जो है, हमारा भाग जो है परमेश्वर हमारे रखा है। प्रभु के काम में, परमेश्वर के विश्वास में चलते समय हम क्या क्या प्रभु के राज के लिए किया है। इतना करने के बाद भी अगर हमारा कितना नाम खराब हुआ है, या हो सकता है किसका अनादर हुआ है, प्रभु ने हमारे जो भाग रखा है ना, तुलना भाग है। ये एक जगह पे अपमानित हुआ है तो परमेश्वर 100 जगह पे अच्छे तरह से करेगा। बहुत गवाही मेरा माइक पे बोलने जैसी गवाही नहीं है। इतना परमेश्वर ने मुझ पर दया किया है।
आपके सबके प्रार्थना के लिए धन्यवाद। मेरा जहाँ पर भी मीटिंग होता है ना, जहाँ पर मसीह लोगों का मीटिंग नहीं हुआ है, ऐसी जगह पे मेरा मीटिंग होता है। और वहाँ प्रभु अद्भुत रीति से काम करके रह रहे हैं। प्रियो, हमारा जब भी नाम धराए जहाँ जहाँ हुआ है उसका दोबारा भाग मिलेगा। वचन कहता है अनादर के बदले तो अपने भाग के कारण जय जय करोगे। ये भाग क्या है मालूम है? हमारा बाप का प्रॉपर्टी है। एक बात ध्यान से सुनना, पिताजी के कर्जा में कोई शामिल नहीं होता है, बरोबर है ना? कभी कभी बहन लोग भी अपने बच्चों को बोलते हैं जब आप ने काय कमल हो, जब आप ने काय केले काय बोला। कहने का मतलब यह है, सांगायचा अर्थ यह है, बापाच्या किंवा वडिलांच्या कर्जामध्ये कोणी सामील होत नाही। ते तुम्ही बघा कसं काय केलं। पण बापाची प्रॉपर्टी कुठे जर ठेवली असेल ना गपचीप, तिथले उभा राहा मासे तिथं, छोटा हो बड़ा हो कौन सा भी प्रॉपर्टी में पहला भाग उसका देगा। जब संसार की बातों में इतना हम वोट के साथ होते, मेरा बाप का प्रॉपर्टी है, स्वर्ग और पृथ्वी का निर्माण करना परमेश्वर होता है। जहाँ जहाँ तुम्हारा अनादर हुआ है, जहाँ जहाँ तुम्हारे नाम धरे हुए, नाम धरा वहाँ बोलते हैं तुम्हारा दुगना भाग मिलेगा। ये साथ में हमको रजत भरित होने की जरूरत नहीं है, क्योंकि वचन आगे क्या कहता है मालूम है? बहुत अच्छा, तुम जय जयकार में करोगे, आगे तुम अपने भाग के कारण जय जय करोगे, अपने देश में दुनिया भाग के अधिकारी होगे और सदा आनंदित बने रहोगे। जिस देश में हम हैं, आज क्या क्या भाग चल रहा है मालूम? कितना वातावरण कैसा हो गया है, आप बोलेंगे कैसा हो गया है, कैसा वातावरण हो गया? मैं बताऊं, वचन के द्वारा मैं कुछ भी बात करूंगा, वचन के द्वारा बात करूंगा। निकालेंगे मीका उसका 7वां अध्याय 5 और 6 वचन पढ़ेंगे। मीका उसका 7वां अध्याय 5 और 6 वचन मैं पढ़ूं। मित्र पर विश्वास मत करो, पहला झटका। दूसरा झटका, पर मित्र पर भी भरोसा मत रखो। अभी जबरदस्त झटका हो रही, वरना अपने अर्धांगिनी से भी संभाल कर बोलना, मतलब अपने पत्नी से भी संभाल कर बोलना। क्यों बाबा? आगे 6 वचन कहता है, क्योंकि पुत्र पिता का अपमान करता और बेटी माता के और बहू सास के विरुद्ध उठती है, मनुष्य के शत्रु उसके घर ही के लोग होते हैं। चल रहा है ऐसे ऐसे हो रहा है ना, ऐसे हो रहा है ना। सास और बहू, माता बेटी, पुत्र पिता, भयानक बातें चल रहा है। अभी ये हम लोग संसार की बातों को बोल रहे हैं, संसार का छोड़ो, विश्वासी लोगों में भी यही चल रहा है। विश्वासी लोगों में भी आज की परिस्थिति में ऐसा चल रहा है। क्या करेंगे फिर? मसीह जीवन को छोड़ देंगे? क्या करना पड़ेगा? ये 2026 में हम लोग प्रवेश किया है। हो सकता है कभी पास्टर को ऐसा अनुभव होगा, मुझे भी आया होगा कि किसी बेटे पर हम बहुत चर्च में भरोसा था, उस पर नहीं जो कुछ करे वो करेगा। कोई कुछ बोले वो बहुत समझदार है, वो बहुत ऐसा है, ऐसा उसने झटका देके बोला होगा, या मेरे साथ में रखा होगा कि मैं ओ नहीं मेरा ये बेटा है, मेरे बेटे पर विश्वास के साथ सब भरोसा उसमें रखा, उसी ने झटका दिया होगा। इसका मतलब हम मित्र को छोड़ दे, हमारा पत्नी को छोड़ दे, सास को अलग हो जाए, ऐसा है क्या? नहीं 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 नहीं, ऐसा नहीं। 7वां वचन में लिखा है, देखो 7वां वचन क्या बोलता है वचन? परंतु मैं यहोवा की ओर ताकता रहूंगा, वाह, अपने उद्धारकर्ता परमेश्वर की बाट जोता रहूंगा, मेरा परमेश्वर मेरी सुनेगा। आशा है वातावरण कैसा भी होने दो, परिस्थिति कितना भी भयानक होने दो, ये 2026 में मैं फिर से बोल के जा रहा हूँ, मेरा परमेश्वर
मेरी सुनेगा। बिलकुल चिंता मत करो। काय करावं बाई, ते पोरगी जसं लग्न करून आणलं तसं घरात शांती नाही. काय करावं बाई, ती एक पोरगी येत आम्हाला ऐकणार नाही, परत पाचला 5 पोरी येतात, कसं सांभाळत असत तू? क्या करेगा बेटा, सुनता नहीं, बोलने के लिए भी तो अच्छा नहीं लग रहा है. विश्वासी बेटे का बात बता रहा हूं. कुछ माँ बाप हमारे पास आके बोल रहे हैं, मास्टर आंसू आंख में लाके बोल रहे हैं, ये बेटा हमको पहला नहीं होता था ना, बहुत अच्छा था, हम सुखी रहते थे, लेकिन ये बेटा आ गया ना, कुछ सुनता नहीं मास्टर, कुछ भी नहीं सुनता है, बहुत हम तकलीफ में. उस बाप ने कैसा बोलने का, मेरा बेटा है बोल कैसा. हालेलुया. बेटी का ऐसा, बेटा का ऐसा, घर के लोग ही हमको विश्वास में स्थिर रहने नहीं दे रहा है. कुछ बोलेगा तो बोल रहे हैं ऐसा विश्वास है तो. लेकिन प्रभु को धन्यवाद देते हैं, बिल्कुल हिम्मत मत हारो. ये 2026 में ना मेरा परमेश्वर आपका मेरा सुनेगा. बहुत सी घटनाएं घट रहे, बाहर भी देख रहे, मेरे बारे में तो बहुत हो रहा है, बहुत बहुत बहुत, ऐसा करो उसको, ऐसा करो ऐसा. मेरा परमेश्वर मेरी सुनता है. एक दिन भी घर पे नहीं है, एक दिन भी घर पे नहीं है. एक दिन रहता तो भी घर में सब काम करना पड़ता है. मेरा पत्नी बोलता है, आ गया ना 8 दिन के बाद आया ना घर पे, 8 दिवसानंतर आले ना तुम्ही घरात, तुमचे हात सगळे चांगले आहेत, तुम्ही बनवा स्वयंपाक आता. वाह रे वाह, लाडकी बायको आहे, तुमच्या हातचं मला लई आवडतं. काहीतरी असतं. लोगों को लगता है कि पास्टर सुरेश बाप रे कैसा बैठा, कैसा रहता होगा, क्या क्या. मैं इतना कॉमन जीवन जीता ना, इतना कॉमन जीवन जीता. अगर कोई बोला पास्टर मी इथं आलोय, कुठे आहे तुम्ही, या घरी, डायरेक्ट घर पे बुला लेगा, कोई प्रॉब्लम नहीं, इधर बैठो ऐसा. पास्टर कितना अच्छा स्थान में रहता होगा, उसका सोने का रूम कैसा होगा, उसका क्या क्या देगा. अरे अजून पण माझ्या बायकोच्या साडीची गोधडी झोपते मी आता. मला हसायला ऐकू. आता आमची टीम आली होती परवा, कालपासून मजाक लगा, त्या पाचला मजाक वाटली. मी आता चांगलेच तुम्ही असं समजू का, पाचशे घरात चांगल्या नाही, नाही चांगले चांगले प्लॅन केले सगळं आहे. मी माझ्या बायकोच्या साडीची गोधडी पांघरून झोपतो, खाली गोधडी म्हणजे बेडवर झोपलो ते बायकोच्या साडीची मी. ते मला असं का असतं. माझ्या पत्नीने इतका त्रास दिलाय, इतका त्रास दिला, इतका त्रास दिलाय. माझ्या पत्नीने मला कधी विरोध न करता गुडघे टेकून प्रभू माझ्या पतीचं तारण करते. जेव्हा जेव्हा मी तिला रागावला तेव्हा तेव्हा माझ्या पाठीमागे प्लेट घेऊन फिरायची, एवढं खाऊन जा, मला एवढं खाऊन जा. अरे मला उशीर झाला सांगितलं नाही ना, किती तिला काय काय पाहिजे ते गेला काय ते नाही. मग माझी पत्नी आहे ना, माझी आई आहे, माझी बहीण आहे, माझी पत्नी आहे, माझा बॉडीगार्ड आहे, माझं समिती आहे, देवाने दिलं ते पात्र आहे. म्हणून माझा नवराबाई माझी गोदडीच घेतली होती, एकट्या गोदडीला 9 साड्या लावल्या त्यांनी, म्हणजे घरगुट डोकं झोपावं घ्या त्यांचंच नाही. आता पास्टरच्या आमच्या घरी त्यांनी पाहिलं, तुम्ही इकडं झोपा, तुम्ही तिकडं झोपा, मी मस्त बापरे पास्टर सच बोलता है. इधर खड़ा रह के कुछ भी झूठ बोलने के लिए स्टेज नहीं दिया है, परमेश्वर ने दिया है. वचन क्या कहता है, भले वातावरण बाहर का कैसा भी हो, घर में बिगड़ा हुए 2026 में मेरा परमेश्वर मेरी सुनेगा. सारे बातों का उत्तर लेके 2026 परमेश्वर ने लिया. 2 बात नहीं करना है इससे. 2 कौन सा मालूम है? पहली बात तो चिंता करने का नहीं, नंबर 2 निराश होने का नहीं. चिंता
कब आती है चिंता? तब आ जाती है कि अभी ये मेरे विचार दिमाग के बाहर मेरी परेशानी है, ये मेरे से जाने वाला नहीं है, मेरे से होगा नहीं, बहुत मुश्किल है ऐसा लगता है। तो क्या होता है? चिंता लगती है। लेकिन चिंता के टाइम में ही राइट परमेश्वर किसी दास की तरह वचन देता है, प्रार्थना के द्वारा आता है या पढ़ते पढ़ते आता है, कहीं से भी परमेश्वर का वचन आता है, हम तुरंत उस पर भरोसा करते हैं। प्रभु तेरा धन्यवाद, मैं विश्वास करती हूँ कि तू मेरे लिए द्वार खोल। अभी विश्वास आ गया? अभी विश्वास आने के बाद हम लोग क्या करते हैं मालूम है? थोड़ा सा कौन सा तो कारण, कोई तो ऐसा व्यक्ति हमको मिल जाता है और हम उसको रो रो के बोलते हैं, क्या करेंगे, इतना परेशान हो गया, चिंता क्यों करता है? मैं हूं ना, हम है ना, क्या बोल के आश्वासन देगा और हम लोग क्या करते हैं मालूम? तुरंत परमेश्वर का वचन का भरोसा निकाल के मंच पर डाल देते हैं और बोलते हैं हम लोग, भाई देवाने दिला मला माणूस पाठवून, भाई देवाने दिला, भाई कसं तर माझी गरज भागवली, आता तो येणार आहे माणूस, देणार आहे मला, ती माझी बहीण आहे, माझा भाऊ आहे, माझा कोण भरोसा वचनावरचा साईडला केला आणि मनुष्यावर भरोसा. श्रापित आहे तो जो मनुष्यावर भरोसा करतोय. आणि मग थोडं जेव्हा समय वेळ यायला लागली, काय हो भाऊ, काय हो दादा, कुठे तुम्ही, असायचं, आम्हाला कसं टेन्शन घेताय, चिंता कशाला, उद्या द्यायचंय ना, मी आहे ना. आणि असा करता तो दिवस निघून गेला, त्यांनी काही मदत केली नाही. मग आम्ही काय करतो? नाराज होतो. कशाची प्रार्थना आहे? फार नाराज होतो. नाराज झाल्यामुळे निराशा येते. आणि जसं निराशा आपल्या जीवनावर आली ना, हे सैतानाचं सगळ्यात मोठं हत्यार आहे की निराशा आहे. पुढे काय होतं मग? जे आपल्याला प्रॉब्लेम आहे ना, त्याची परत चिंता लागते. चिंता आणि निराशा हे दोन जेव्हा एकत्रित होतात, देवाचं काम थांबतं. का थांबतं? कारण देवाच्या वचनावरचा देवाचा भरोसाच आपला उडून जातो. देवाचं काम कसं होईल? विश्वासाच्या द्वारे सर्व काम होते. हालेलुया. म्हणून आपण या 2026 मध्ये चिंता निराश व्हायचं नाही. जर समजा आपल्या मित्रांना, आपल्या मैत्रिणी, आपल्या भावाने, आपल्या बहिणीचा हातात धोका दिला, मी बोलायला सोपा इथून पण मी ह्या अनुभव घेतला म्हणून तुम्हाला शिकवतो. ते सांगितलं नसतं मी, मला फार मोठा झटका भेटलेला आहे. आता गेल्या महिन्यामध्ये 2 महिन्याखाली मी प्रभूला धन्यवाद केला आणि माझ्या खऱ्या अंतःकरणातून मी सांगतो, मी त्यांच्यावर अजिबात नाराज झाला नाही. मला माहिती आहे ज्यांच्यावर मी नाराज होईल ना, माझ्यात निराशा येणार आणि निराशा आल्यामुळे काय होईल? देवाची प्रीती निघून जाईल. देवाची प्रीती निराशा निघून गेली, मग जे काय आपलं संकट आहे, जे काय आपली परेशानी आहे, त्याची चिंता लागते आणि त्याच्या चिंतामुळे देवाचं वचन आमच्यात काम होईल. म्हणून मत्ते 6 अध्यायामध्ये 5 वेळा परमेश्वर म्हटले, कशाविषयी चिंता करू नका, कशाची चिंता करू नका. इतक्या साक्षी आहेत माझ्या. एवढंच सांगतो शॉर्टकट मध्ये, माझ्या 2 मुलीचं लग्न झालं. म्हणजे काय परिस्थिती होती, माझा परमेश्वर सांगतोय, माझा देव सांगतोय. मनुष्याला सांगण्यासारखं नव्हतं. पण माझ्या प्रभूजवळ मी जेव्हा बसलो, प्रभू काय करायचं आता? एका महिन्यामध्ये पासलं कोलेस्ट्रॉल, काय शुगर, काय झालं, बोलायचं लक्षात राहिना झालं, काय बोला समजत नव्हतं. विसरून चाललो मी, काय विसरून चालला असं. एक दिवशी रात्रीला उठून रडत बसतो बारक्या लेकरासारखा, प्रभू एकटाच. मी म्हटलं, प्रभू मला मरणाची भीती नाही, मी मरणाला घाबरत नाही, परंतु तू जे मला काम दिलेस ना, ते शिस्तीनं रीतीने मला करता येत नाही. मला वाईट वाटते प्रभू. तू दयाचा धन्य, क्षमाची खाण, अति महान परमेश्वर आहेस, तू काही करू शकतोस. तेव्हा मला एव्हांशिओपमान 2 अध्यायामध्ये परमेश्वर सारा दृष्टांत केला. काना गावामध्ये येशू ख्रिस्त आला, पाण्याचा द्राक्ष बनवला आणि जिथं ज्या परिवाराला चिंता होती, जिथं ज्या परिवाराला टेन्शन होतं, ते येशूने एका झटक्यात दूर केला. ते मी वचन स्वीकारला. ज्या माझ्या मित्राने, माझे असे मित्र आहेत ना, मी असं घमंड नाही सर, मोठेपण नाही सर, करोडपती आहेत माझे मित्र, लखोपती आहेत. माझ्या देवाने सगळ्याला साईडला केलं, सगळ्याला साईडला केलं आणि माझ्या
ज्यांनी काही आपल्याला मदत केली नाही त्यांच्यावर नाराज झालो नाही. नाराज न झाल्यामुळे देवाच्या वचनावर स्थिर राहता आलं. हालेलुया. आणि चिंता न केल्यामुळे देवा माझा विश्वास फुल वाढला. एका महिन्यात 2 लग्न कशी झाले काहीच कळलं नाही. लोक आहे ना बापरे, एका महिन्यात 2 एका महिन्यात 2 आहे काय. माझे लेकर सुद्धा म्हणतात पप्पाने एवढं कुठे ठेवलं होतं, कुठे ठेवलं होतं. माझ्या पत्नीने अजून विचारलं तुम्ही कसं केलं, कुठून काय केलं. मी एकच बोललो, चिंता करू नको, अजिबात कोणाला निराश होतो. 2 गोष्टी घेऊन चालायचं. 26 मध्ये देव अजून भरपूर काम करणार आहे. अजून प्रभुदेव काम करणार आहे. त्या प्रभूला धन्यवाद करतो. चला एक वचन वाचूया. करंथीकराचे पहिले पत्र 15 अध्याय 43 वचन. करंथीकराचे पहिले पत्र 15 अध्याय आणि 43 वचन. वो अनादर के साथ बोया जाता है और तेज के साथ जी उठता है, निर्बलता के साथ बोया जाता है और सामर्थ के साथ जी उठता है. हालेलुया. परमेश्वराने सामर्थ मला तुम्हाला कशासाठी दिलं बघा. सामर्थ कसं 2 जागी काम करतं. त्याच सामर्थ्याने आपण अद्भुत आणि अद्भुत काम करतो. त्याच सामर्थ्याने देवासोबत चालतो. त्याच सामर्थ्याने देवाची भक्ती करतो. त्याच सामर्थ्याने देवाची स्तुती आराधना करतो. त्याच सामर्थ्याने आपण प्रभूचे गुणगान करतो. पण एक लक्षात ठेवा, अजून त्याच सामर्थ्याने शैतानाचे सर्व कार्य नष्ट करतो. हालेलुया. किती त्या देवाची दया आहे. अनादरमध्ये जरी आमचं बुडलं असलं पुरा, देव सन्मानाला उभा करणार आहे. 2026 मध्ये हालेलुया. हे लेकरं वाजवत होते, मी इतका आनंदित झालो. मी काही गोष्टी बोलणार वाईट मानणार नाही बाळा, बोलायची सवय काय करू, तुला ऐकावं तर लागेलच. काय तुम्ही म्हणलं तुम्हाला बघतो काय बोलणार, मी तो पळून जाणार नाही. मला जेवायला सुद्धा वेळ नाही. उद्या सगळ्यातून लवकर पळायचे 5ला सुद्धा. तुम्ही लोक बेटा काय करताय माहितीये, मी खरं सांगतो, मी इथं उभा राहतो ना, देवाच्या उपस्थितीत तुम्ही आणले. देवाच्या उपस्थितीला काय तर माझं येस आराधक तोच आहे. आराधक तोच आहे जो देवाच्या उपस्थितीत घेऊन येतो. त्याला म्हणतात आराधक. लेकरं तन मन लावून काही कसर न ठेवता वाजवणं, गाणं सगळं एकदम परफेक्ट. तुम्हाला भिवून मी नाचलो नाही, कारण तुम्ही कोणीच हसत नव्हते, अजिबात हालतच नव्हते. कारण खुर्च्या दिला देवाने आम्हाला. आता तुम्ही म्हणणार नाचणार होतो पाचवे, खुर्ची होती ना, म्हणजे खुर्च्या देवाला चुकी होती. मी आता सकाळी बोलत होतो, आपल्याकडे गाडी नव्हती ना, 2 व्हीलर म्हणा, गाडी नव्हती ना, राईट टाइमवर चर्च नाही तुझून पहिला वेळेत जशी गाडी आहे ना, सगळे लेट उशीर काय जाऊ ना, जाऊ. पुन्हा कारण काय सांग, ट्रॅफिक लागली, हो बसलो, ट्रॅफिक मध्ये बसलो, असं झालं, तसं झालं, तसं काय काय कारण. देव जेव्हा देतो ना, त्याचा उपयोग योग्य रीतीने करा. काय छान आराधना करत होते. नंतर पास्टरने हातात घेतलं, मग तर म्हणलं होतं वरी उडी मारू काय मी. पास्टरने काय पण थोडंफार असं असं तर केलं, मग मला आला पावर. आपल्या गीताच्या द्वारे परमेश्वराची महिमा झालीच पाहिजे. आपल्या बोलण्याच्या द्वारे महिमा झालीच पाहिजे. आपल्या चालण्याच्या द्वारे परमेश्वर झालीच पाहिजे. का बघणारे बोलला पाहिजे. त्याची चाल काय, अरे ते येशू गेल्यापासून त्याची चाल सगळी बदलली. नाही तर पहिले एक बटन खुलं काय म्हशीचा का पान खाऊन आपल्या कपड्याच्या द्वारे सुद्धा देवाची महिमा झाली पाहिजे. लेकराला महिमा मी बोलून टाकलो.
जे मला वाटलं ते मी बोललो. आपल्या कपड्याच्या द्वारे कोणाची होणार की नाही होणार? माहिती आहे, आज मी इन करून आलो. काल मध्ये शर्ट लांबवली इन करून मी सिंपल राहतो असं मस्त. तुम्हाला कपडे नाहीत का? अहो भरपूर आहे. जॅकेट आहे, कोट आहे, सूट आहे, काय काय काय. आणि प्रत्येक महिन्यातून जास्त 2 ड्रेस तर शिलाई सहित येतातच शिलाई सहित. तुम्ही तुमच्या पास्टला मागच्या वेळेस सांगितलं का नाही मला माहिती, कपडे देताना पहिले शिलाई द्या, नाहीतर कपडे 150 शिलाई 750 रुपये. 2026 मध्ये ना, या 2026 मध्ये तुमच्या पालकाला, तुमच्या पालक पत्नीला, तुमच्या परिवाराला, विश्वासी लोकांना जे तनमन लावून सेवा करत आहेत, घेऊन तर बघा. का बोललं माहिती आहे, त्याचा अनुभव मला लावून सांगतो. कुठलीही गोष्ट अनुभवाशी मी बोलत नाही, आणि कोणतेही मी जोडून जाणून बोलत नाही. जे सत्य आहे ते बोलतो. आपल्या कपड्याच्या द्वारे काय झाली पाहिजे? परमेश्वराची बघत राहिला पाहिजे माणूस. लेडीज असो, जेंट्स असो, कपड्याच्या द्वारे वा वा वा, काय छान आहे ते. अहो काय त्या एरियामध्ये प्रार्थना चालते, एकदम टपरी पोरं होते. अहो काय त्यांचं वागणं, काय त्यांचं चालणं, काय त्यांचा पोशाख बघा ना. ते प्रार्थनेत चालल्यापासून बदलून गेले ते. आपल्या केसाच्या द्वारे सुद्धा पापीने स्त्री आली येशूजवळ, फक्त तिला येशूने पाहिजे. केस घेतले ते पुसले. बायबल मध्ये काय नाव आहे? कारण त्याने आपल्या कोणत्याही भागाविषयी घमंड नाही केले, सगळं प्रभूच्या चरणावर ओतून दिलं. म्हणून प्रभूने म्हटलं तिचं नाव राहील सुसमाचार सांगत असलं पाहिजे. प्रभु की महिमा के लिए जो कुछ हम करते ना, हम प्राप्त करेंगे. आणि आता पुढे काय होणार, कसं होणार, काय होणार, चिंता करू नका. याकोबाचे पत्र त्याचा 5वा अध्याय 8 वचन. याकोब त्याचा 5 अध्याय 8 वचन. लवकर वाचूया कारण आपल्याला वेळ आहे. याकोब त्याचा 5 अध्याय 8 वचन. तुम भी धीरज धरो, तुम भी धीरज धरो और अपने हृदय को दृढ़ करो, अपने हृदय को दृढ़ करो, क्योंकि प्रभु का आगमन निकट है. प्रभु का आगमन कितना खुशी होना चाहिए. बर, येशूचा 3 गोष्टी लक्षात ठेवा. मी संपवणार आहे. 3 गोष्टी. येशूचा जन्म आमच्या तारणासाठी. एक गाणं लिहून कसं ते तारणाला जन्मला. काय माहित आहे का? कसं आहे? बोल ना कसं तो जन्मला, तो जन्मला. येशूचा जन्म आमच्या तारणासाठी, येशूची सेवा सैतानाचं राज्य नष्ट करण्यासाठी, येशूचं आगमन आनंद काळाच्या जीवनासाठी. आपला किती आम्ही धैर्य ठेवलं पाहिजे. सर्वात महत्वाचं आहे धीर. हे धीर इतका महत्वाचा आहे. धीर म्हणजे काय? धीर म्हणजे न भीता न घाबरता स्थिर आणि शांत, त्याला धीर म्हणतात. आता समजा आपल्या घरात चोर घुसला आणि चोर घुसल्यावर त्याला आपण म्हणते पोलीस होते, थांब. तुम्हाला काय होते पोलीस होते म्हणून असं म्हणले का? अरे तिकडे बंद केला दारू थोडून पडून जाईल तो. आपल्या समस्याला सांगा माझा येशू येणार आहे, समस्याची होऊन जाईल. मी फार धैर्याने सांगतो ही गोष्ट. माझ्यावर काही जर असा प्रॉब्लेम येणार तर दिसलं नव्हते, बघ माझा येशू येणार आहे, आता तुला काय करायचं. माझ्या समस्याला मी सांगतो माझा येशू येणार आहे. धीर धरा, धीर.
हे धीर जो आहे इतका आपल्या विश्वासाला प्रकट करतो. या धीराचं वचन देवाने आम्हाला दिलेलं आहे. धीराला काम करू दे म्हटलंय. हे धीर आहे ना, किती दिवस ठेवायचं, किती वेळ ठेवायचं? येशूच्या आगमनात. मग तुम्ही म्हणाल येशूचं आगमन कधी आहे? येशू केव्हा येणार आहे माहित म्हणजे अंदाज कधी पण म्हणजे पुढच्या वर्षी का त्या दिवशी काय? येशू आता येऊ शकतो. आता कशाविषयी? ठीक आहे, काय आपलं कर्ज असेल, आजार असेल, परेशानी असेल, मनुष्याला सांगू शकत नाही, स्वतः सहन करू शकत अशी काही परिस्थिती असेल, पण परिस्थितीपेक्षा तुमचा माझा येशू महान आहे. या 2026 मध्ये परमेश्वरने आम्हाला जे दुग्ना भाग ठेवले ना, हालेलुया करून तर बघा. आता हे झालं असेल, आता जेव्हा येतो मी देण्याविषयी बोलतो, असं समजून घ्यायला गर्दन बोलतो. का बोलतो मी? केव्हा तरी देणारा व्यक्ती जो आहे ना, एक गोष्ट त्याला समजून येते, एक गोष्ट येते. काय येते माहितीये का? खरंच मी कुठं होतो या कुठं होते ना असू दे, इतकं तर समजतात. विश्वासात येण्या अगोदर जेव्हा जेव्हा आपल्याला चिंता किंवा निराशा जवळ येते ना, तर एकच चालायचं, आपण विश्वासात येण्या अगोदर आपलं लाईफ, आपलं जीवन कसं होतं आणि आज कसं आहे एवढंच बघा. चिंता निराशा पडून जाईल. हालेलुया. बोला येशू मसीह की सांगायचा उद्देश आहे, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा म्हणजे स्थिर राहा. पहिला घाबरू नका, शांत राहा. बघा देवाचं काम कसं होतं, अद्भुत काम. प्रभूला धन्यवाद द्यायचा. या 2026 मध्ये तेच होते. पुन्हा यशया 14:17 वचनाचा, यशया 54:17. जितने हथियार तेरे हानि के लिए बनाए जाए उनमें से कोई सफल न होगा, और जितने लोग मुद्दे होकर तुझ पर नालिश करे उन सबों को तू जीत जाएगा. यहोवा के दासों का यही भाग होगा. भाग लक्षण ठेवा, भाग यहोवा का यही भाग होगा, और मेरे ही कारण धर्मी ठहरेंगे. यहोवा की ये वाणी है. हालेलुया. भाग, आपला जो भाग देवाने ठेवलेला आहे ते हक्काचा आहे. म्हणजे सगळं जाईल, पण देवाने दिलेल्या कधी जाणार नाही. हालेलुया. आणि या 2026 मध्ये या कलिशाला देव भरपूर देत आहे. भरपूर देत आहे. तुम्ही स्वतः म्हणणार पास्टर खरं झालो, मी तो निघण्याच्या अगोदर तुम्हाला चांगले मेसेज येतील. आता लगेच धीर ठेवा बघा, धीर ठेवा. हालेलुया. धीराला काम करू द्या. देवाचं ते मला किती आनंद वाटते बा. येशू त्याच्यावर भिजून गेला असतो आपण. कॅशिव चालू आहे, धन्यवाद येशूला. ढोलक चालू आहे, काय खायचा, किती आनंदात आहे बाबा. काय तर आठवण येते का बाहेरचं टेन्शन येते. पण तुम्ही आम्ही एक म्हणतो, जर देवाच्या वचनावर विश्वास नसला की बाहेर गेले कितीच वेळ चालतो. कसं करायचं, कसं करायचं. नाही नाही नाही, देवाचं वचन आहे तर तसं चालायचं. माझा देव मला सांगितलं, माझ्या परिस्थितीत बदलणार माझा देव आहे. कदाचित एवढं चांगले दिवस येऊन सुद्धा समजलं नसतं आपल्याला. काही गोष्टी आपल्याला गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये आपल्या विरोधात घडल्या असतील, मनासारख्या घडल्या नसतील. अरे देवाने सोडलं नाही, मनासारख्या घडल्या नाही. काही वेळेस एक मनात बोलायचंय, उद्या आम्ही काय चूक करणार आहोत आज देवाला माहित आहे की नाही. उद्या आम्ही काय चूक करणार आहोत आई देवाला माहित आहे ना. उद्याच्या चुकीबद्दल देव आपल्याला कधीच शिक्षा देत नाही. इतका दयाळू देव आहे. आजच्या दिवसासाठी
आपण कितीने त्याची महिमा त्याची आराधना करतो तेव्हा आजच्या दिवसात प्रतिभा असण्याचा आम्हाला हालेलुया. मग आम्ही आजचा दिवस जर म्हणतो तर आपले मन कठोर केलं नाही पाहिजे. त्या देवाला गौरव देण्यासाठी हमेशा काय करता येईल. मला 20 ऑगस्ट रात्री 3:15 पहाटेचे 3:15 मला प्रभूने उठवलं. कोण आहे? आणि जेव्हा तिसऱ्या वेळ झाला त्याने उठून बसल्यावर मला एक आवाज यायला लागला, अंतिम समय की सेवकाई. अंतिम समय की सेवकाई, अंतिम समय की सेवकाई. अंतिम समय कोणता? नंतर प्रभूने स्पष्ट सांगले हे अनुग्रहाच्या काळातले अंतिम समयाची सेवकाई. मी लगेच पेन घेतला, लाईट ठेवला, घेत बसलो. माझ्या बायबलमध्ये याच्यामध्ये आहे फाईल. मी काय लिहिलोय कोणालाच वाचता येत नाही. लिहित गेलो, ते लाल पेन जवळ लिहित गेलो. पहाट झाली. पहाटनंतर समजलं ते पोरं दिलं प्रभूने. आणि अंतिम समयाची सेवकाई काय आहे? ह्या कृपेच्या काळामध्ये ती शेवटचीच आता आपली संधी आहे. त्या कृपेच्या काळामध्ये एवढं भयानक गोष्टी बाहेर घडत आहे. आपण पाहतो जेव्हा कृपा उचलली जाईल तेव्हा प्रत्येक किती भयानक गोष्ट आहे. म्हणून आता ही वेळ आहे देवाने आम्हाला दिलेली. काय देवासाठी करता येईल ते करा. शेवटचा काळ कोणता? शेवटचा काळ कृपेचा काळ. कृपेच्या काळामध्ये जे काय देवाच्या राज्यासाठी करता येईल ते करा. जे सेवकासाठी करायचे ते करता येईल ते करा. आता पाठीमागं बघायची वेळ नाही. कधी कधी आपण म्हणतो नाही तेवढं माझं काम झालं ना मग बघा मी कसं. जे आहे त्याच्यात विश्वास नाही राहा. मला अशी भरपूर नामे भेटतात. पास्टर आम्हाला जरा कडक प्रार्थना करू. ठीक आहे, राई जिरा कढीपत्ता डाल करू द्या प्रार्थना. कडक प्रार्थना करो पास्टर, ये मेरा काम होना चाहिए. पर देखो हम क्या मदद करते आपको. असा नाही म्हणत की आता माझ्याकडे आहे ते घ्या प्रार्थना करा. तसं नाही, ते माझं काम झालं मग होतं. आणि त्याचं काम सगळं घोटाळ्याचं असते, सरळ नसते. ते जे आहे ती जागा द्यायला नाही मागत. ज्याचा केस चालू आहे ना त्याला म्हणतो ती मला जागा देवाला द्यायची. आणि त्या जागाचे केस कसे असते त्याचं नसतेच. ते काहीतरी घोटाळा झालं असते. ते म्हणते मला ती द्यायचे तुमच्या प्रार्थनेला. ते वाचल्यावर कधी कधी म्हणतात काय करायचं बाळासाहेब तुमच्याविषयी फार मला काय करायचं होतं. काय करायचं होतं नाही खरं सांगतो बाळासाहेब काय करू. परिस्थिती काय सांगू तुम्हाला. काय केलं सांगून लाचला काय सांग तुम्हाला जेवण घालणार होते. जेवण घालायची लायक राहिली आपली नाही. असं नाही पाहिजे. मी मोठ्या हॉटेलात घेऊन जाणार होतो तुम्हाला. काय झालं कामच झालं नाही. जेवण घालायचं तुला काम झालंय सांगतो. काही बोलायचं का काही म्हणत देवाच्या कार्यासाठी देवाच्या माझ्यासाठी काय करता येईल ते करा. मी अजूनही भविष्य सांगतो. असं तो चर्च मध्ये असे लोक उभा राहते मी पाहते. खरं सांगतो काय माहितीये का, लक्ष द्या बरं का. तुम्हाला हावभाव नाही हावभाव तुम्ही का तुम्ही देणार आहे का नाही ना. भविष्य म्हणजे फक्त तुम्ही प्रोग्रामला ना कोणतेही प्रोग्राम क्रिसमस असं म्हणणार आपल्याला असा प्रोग्राम करायचा. तो होते काय प्रोग्राम होता ना काही नाही मध्ये होत असते. आता कसा प्रोग्राम होणार माहिती की इथं आमच्या ताईन गोळे वाचले बरोबर 250 नाही मिळाली जाऊ दे ती काय माझ्या देवाला पैसे काळजी करू. त्याचा विजय असो काय भेटतो माझ्या येशूचा जय हो. गवयाला सांगायचं नाही कारण शूटिंग चालू आहे. खरी साक्षी सांगितलं असतं म्हणजे इतक्या देवाने आपण काम केलं. या आयुष्यामध्ये असे लोक उभा राहतात. आताच तुम्ही म्हणला
आमचे खायचे वांदे आहेत पास्टर. जसं म्हणू नका 2026 मध्ये देवाने घेऊन आले ना, दुगणा भाग द्यायला दिला. भाग म्हणजे देवा तुला नाही ते देवाचा भाग आहे, त्याच्याला कोणी हात लावू शकणार नाही. माझी आई म्हणायची, माणसानं दिलेला पुरणा आणि देवानं दिलेलं सरण. काय होत चाललंय माहितीये? आता पुढच्या प्रोग्रामला उदाहरण तुम्ही जेवायला ऑर्डर दिली ना, 200 लोकांचं जेवण दिले. आपण 200 लोकांचं जेवण सांगितले आणि एकाला विचारला 500 नाही तर तुम्ही लवकर द्या, आता अशी वेळ नाही. एकच व्यक्तीवर म्हणणार 500-200 जेवण देणार. माझं नावही कुठं सांगू नका, गपचूप ठेवा. कदाचित त्या कलिशामध्ये असे लोक म्हटले असतील, माझं 5,000 रुपये दिले, माझं प्रार्थना करा. धन्यवाद प्रभू. देवा तुझं नाव काय? रवीने प्रभू 5,000 रुपये दिले, देवा त्याला आशीर्वादित कर. रवीचे डॉलर आता असं नाही करणार. आता रवी कसा देणार? माझं नाव सांगा. रवी पडतो मला सांगा. सुरुवात केली काम देवानीचं. दह्यानं बटा साहेब तुम्ही आता अशीच काही शिकवून दिली. अरे हम थोडे हे लेकिन मजबूत आहे. हालेलुया. माझ्या कलिशात फक्त 70 लोक आहेत. तुम्ही वाटते एवढे सेवक किती लोक आहेत? 70 मधले प्रभू भरच्या दिवशी 80 पण येतात. प्रभू भरच्या दिवशी खचाखच शरीर पुरा चर्च फुटलेले, जास्त बांधून बिंदून सगळे फाट सगळे कपडे घालून प्रभू झालं की दुसऱ्या सगळ्या अर्धे काय. नंतर तर काळे कपडे, निळे कपडे, काय काय घालत माहिती नाही, कावळे त्याच्यामध्ये. तिसरा रविवार तर मग खतम, मग शोधावं लागते तरी पण माझ्या देवाची दया आहे. माझी मंडळी छोटीशीच आहे पण मजबूत आहे. बरे 70च लोक आहेत. देवाने असे मजबूत हिरे दिलेले आहेत. आपण हिऱ्याचा व्यापारी नाही, मोती विकणारे आपण. कसं काय हो? बायबल मध्ये सांगितलंय ना, आपले मोती डुकरापुढे टाकू नको. म्हणजे आपण मोती विकणारे व्यापारी ना. माझ्या कलिशामध्ये 70 लोक आहेत, पण असे हिरे आहेत ते, असे हिरे देवाला दिले आहेत आणि त्याच्यावर पुरा भारत देश फिरत आहे. या कलिशामध्ये देवाने अद्भुत काम सुरू केलेलं आहे. त्या 2026 मध्ये जुना भाग देऊ का? म्हणजे काही सोपं आहे का? जुना भाग द्यायला परमेश्वराच्या सुरुवात केली आहे. मग असं नका, माझं भरू दे सगळे मरू दे, नको. हालेलुया. देवाने बिझनेस दिला, देवाने नोकरी दिली, देवाने सेवा दिली, त्याच्या राजासाठी दिली. हालेलुया. किती साक्षी आहेत माझ्या, इतकी साक्षी आहेत, इतकी साक्षी आहे. विश्वासाने चालतो, फक्त विश्वासाने, धैर्याने बोलतो. मी आज ही माझ्या चर्च मध्ये बोलते. सर तुमचं नाव सर विसरू नाही, सॉरी, क्षमा करा. यादवजी भाई, मेरे कलिशा में चैलेंज किया, मेरे जगह पे अभी तक एक भी व्यक्ति खड़ा नहीं हुआ देने के लिए, देने के मामले में नहीं. भरपूर कोशिश करते हैं, 500 पुढे नाही, अजूनपर्यंत नाही. आणि सांगत केली आपण कोणाला, पण एक बोलले तुम्ही सगळे एक बाजूला व्हा, एक बाजूला ठेवा. तुमच्या सर्वापेक्षा शेवटी जास्त देणार. आमचा बिल्डिंग फंड चालू केलेला आहे कलिशामध्ये. करतात थोडं थोडं देतात. मी काय सांगितलं, मी देणार नाही, काय देणार. तुम्ही थोडे थोडे द्या, तर तुम्ही थोड्याचे धने पण थोडं थोडं द्या. माझा देव महान आहे. एक लक्षात ठेवा, तुम्ही भले 5 वर्ष करा किंवा 10 वर्ष करा, एकाच्या हिसाब दिलात ना, मी त्याच्या डबल देणार. का देणार? का देणार? देवाने त्याच्या राजासाठी सेवा दिली. जर त्याच्या राजासाठी तुम्हाला मला जर देवाने उभा केलेला आहे, तर परमेश्वर स्वतः म्हणतो चला तेच
61 7 वचन बच्चों सब गया। तुम्हारे नाम धराई के बदले दूना भाग मिलेगा, अनादर के बदले तुम अपने भाग के कारण जयकार करोगे। तुम अपने देश में दूने भाग के अधिकारी होगे और सदा आनंदित बने रहोगे। हालेलुया। ज्या देवाने ज्या देशात आपल्याला ठेवलेला आहे, काळजी करू नका, त्या देशाचे अधिकारी म्हणून परमेश्वर आपल्याला ठेवलेले आहे। म्हणून धैर्याने सेवा करा, धैर्याने जीवन जगा आणि येशू येईपर्यंत धीर धरा। प्रत्येक समस्याचं उत्तर आपला येशू वेळोवेळी मिळते। एक शेवटचं वचन वाचून संपवतो। अनुवाद त्याचा 28 अध्याय 12 वचन, व्यवस्था युग 28 अध्याय 12 वचन। जल्दी जल्दी टाइम हो गया अपना। 28:12 यहोवा तेरे लिए अपने आकाश रूपी उत्तम भंडार को खोलकर तेरी भूमि पर समय पर मेह बरसाया, समय पर मेह बरसाएगा और तेरे सारे कामों पर आशीष देगा और तू बहुत तेरी जातियों को उधार देगा। परंतु किसी से तुझे उधार लेना ना पड़ेगा। लेकिन सारे कलिशा कर जाता है। ये वचन का पूर्ण झाले आता मी फार अभ्यास केला पासेच्या। इस वचन पे मैंने बहुत स्टडी किया। हम लोग प्रार्थना कर रहे प्रभु यार हम किसी के सामने गरीब बच्चे ना फैला दे, ये हमेशा देने वाला, लेकिन वही कर्जे में खुद हम मास्टर वही कर्जे में क्यों हो गया मालूम है? इसका कारण मैं बरोबर अच्छे से ढूंढूंगा। दो ही कारण है, निराशा और चिंता। ये दोनों को बीच में मतलब ये वचन पूरा हो जाएगा। हालेलुया। पूरा होगा बोले यीशु मसीह के। या पास्टर प्रार्थना करो हम लोग, हमारा समय खत्म हो गया। धन्यवाद यीशु। तू ही तू यीशु। सारे नामों से ऊंचा है तू यीशु। सारे नामों से ऊंचा है तू यीशु। तू ही तू सर्वशक्तिमान परमेश्वर पिता बहुत धन्यवाद करते हैं परमेश्वर आपके महान वचन के लिए। प्रभु आपने हमारे लिए दूना भाग रखा है परमेश्वर। उस भाग के कारण हम जय जयकार करेंगे, उस भाग के कारण प्रभु हम आनंदित रहेंगे। प्रभु आज सारे वचनों के लिए धन्यवाद करते हैं तो आपने सहायता परमेश्वर हर एक नाम लेकर और हर एक को आशीषित कर। व्यवस्था 28-12 वचन सबके जीवन में लागू कर देता। प्रभु तेरे दास के लिए मैं प्रार्थना करता प्रभु जी तेरे महान दया का हाथ प्रभु तेरे दास पर है। वासुदेव जी के लिए धन्यवाद करता प्रभु। आपकी समस्या कोई मनुष्य को ना बोलते हुए आपके चरणों पर घुटने टेक कर प्रभु आज सुबह कर आपको बता दो 2026 में प्रवेश कर चुका है। ये प्रभु आत्मिक देव बच्चे प्रभु आज इनके लिए तो प्रभु परमेश्वर खड़ा किया। मैं धन्यवाद करता हूँ आज प्रभु आज देव जी के लिए धन्यवाद करता हूँ। तूने जो सेवा दी है
जिम्मेदारी दी है। तेरा वचन के अनुसार प्रभु सफल होने की सहायता कर, हर एक कामों को हर एक ज्ञान के साथ करने की सहायता कर। तेरे दास के विरुद्ध के सारे बातों को यीशु के नाम से मैं रोकता हूं। सारे आशीष के द्वार खोलकर आज पूरी भविष्यवाणी के जीवन में इस कलीसिया में पूरा कर परमेश्वर। किसी भी बात की चिंता, किसी बात की निराशा को टच ना करे यीशु के नाम से। सारे लोगों को मुझे भी अपने आशीष किया धन्यवाद करता हूँ। जिस बातों के लिए प्रार्थना की वो भी देकर दया किया, विश्वास करते हैं। प्रार्थना यीशु के नाम से करता सुना।